हाय, तर कशा आहेत तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यामध्ये स्पेशल 3 भाज्यांची सुकी म्हणजे कोरडी भाजी. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. 2 पळी तेल. आणि तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं, मोहरी हे टाकून घ्यायचं आहे. नंतर लसूण टाकायचं आहे. लसूण टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. मिरच्या लसूण हे चांगलं तेलात झाल्यावरती आपण आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. हे टोमॅटो आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मटर टाकायचे आहे. आणि मटर आपल्याला तेलामध्ये चांगले होऊ द्यायचे आहे. आणि मटर टाकल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, कारण ते मटर असे तेलामध्ये उडतात. त्यासाठी आपण त्याला झाकण ठेवून 1 मिनटाकरता होऊ द्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण हे चांगलं परत परतून घेऊया. परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मेथी, जे मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे, मेथी आपण याच्यामध्ये टाकायची आहे. म्हणजे आपण मेथी मटरची कोरडी भाजी करत आहोत. आता आपण त्याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकून परत ही भाजी आपली तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. चांगली परतून घेतल्यावर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून तिला 5-10 मिनटाकरता होऊ द्यायचं. मेथीची भाजी कवळी असल्यामुळे लगेच 5-10 मिनटात होऊन जाते ती. आता ही भाजी झाली आहे. आता आपण दुसरी भाजी बनवायला घेऊ. आता आपण इथे चिल्याची भाजी बनवत आहोत. आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे 2 पळी. तुम्हाला तेल तुमच्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता, कमी जास्त. आता ही चिल्याची भाजी आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली, कारण ते मधून आणलेली असते आणि त्याच्यावर माती जास्त असते. तर ती भाजी आपल्याला चांगली धुवून घ्यायची असते 2-3 पाण्याने आणि चिरून घ्यायची असते. आता आपण हे कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, जिरं हे सगळं तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरची टाकून घ्यायची आहे. ही भाजी एकदम साधी आहे. लसूण मिरची खोडून आपण अशी ताव्यावर कढईत पण केली तर ती छान होते. त्याच्यामध्ये जास्त काही टाकायचं नसते. आता हळद टाकून घेतली आपण. आता हे सगळं झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये ही चिल्याची भाजी टाकून घ्यायची आहे. मी तिला बारीक म्हणजे त्याचे पानं काढले होते, जास्त बारीक चिरले नाही तिला, जाडसरच ठेवली आहे. तुम्हाला लागलं तर तुम्ही बारीक चिरू शकता. आणि आपण ही भाजी चांगली तेलात परतून घ्यायची आहे. आणि बिना पाण्याची असते, म्हणजे पाणी नाही टाकायचं शिजताना. अशीच वाफ समजा कमी गॅसवरती आपण तिला होऊ द्यायची आहे. इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत आपण चांगली परतून घ्यायची आहे. चांगली परतून झाल्यावरती आपण हिला झाकण ठेवून
कमी गॅसवरती 10 मिनटं होऊ द्यायचं आहे आणि असं अधूनमधून हलवत राहायचं आहे म्हणजे ती भाजी खाली लागू नये. आता इकडे आपली भाजी होईपर्यंत आपण इकडे दुसरी भाजी करू. आता मी इथे पण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. तेल तापल्यावरच आपल्याला जिरं टाकायचं म्हणजे ते जिरं चांगलं होतं. नंतर लसूण. एकदम साध्या आणि सोप्या भाज्या. समजा आपल्या 10-15 मिनटामध्ये 3 भाज्या तयार होऊन जातात आणि भाकरीसोबत ह्या भाज्या हिवाळ्यामध्ये छान लागतात. करून बघा. आणि हिवाळ्यामध्ये पालेभाज्या स्वस्त मिळतात आणि खायला पण चांगल्या असतात. एकदम सोपी पद्धत आणि चवदार. जास्त ह्या पालेभाज्यामध्ये आपण जास्त काही टाकायचं नाही कारण साध्या आणि सिंपल भाज्याच छान लागतात पालेभाज्या कोरड्या. आता इथं आपण पोकळा खुडून घेतला होता, तो पोकळा आपण त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे. लसूण, जिरं आणि मोहरी झाल्यानंतर पोकळा पण आपण खुडून आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला होता. आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर परत आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि याला पण परतून झाल्यावर आपण याच्यावरती झाकण ठेवून याला पण 5-10 मिनटाकरता कमी गॅसवर होऊ द्यायचं. ही भाजी पण अशी पटकन शिजते. आणि इथे आपल्या 3 पण भाज्या तयार झाल्या आहेत. या पोकळ्याच्या भाजीमध्ये आम्हाला थोडं पाणी पाहिजे होतं. समजा त्यासाठी आम्ही याच्यामध्ये 1 कपभर पाणी टाकलं आहे. जर तुम्हाला कोरडी बनवायची असेल तर ही भाजीसुद्धा आपण कमी गॅसवरती बिना पाण्याची बनवू शकतो. पण आम्हाला पाणी पाहिजे होतं त्यासाठी आम्ही याच्यामध्ये 1 कपभर पाणी टाकलं आहे. आणि परत झाकण ठेवून आपण परत त्याला 5 मिनटं गॅसवरती होऊ द्यायचं आहे. आणि 5 मिनटानंतर आपली इकडे आपण गॅसवरती चिल्याची भाजी ठेवली होती, ती भाजी पण झाली आहे. आता आपण काढून घ्यायची ही भाजी. आणि इकडे आपली पोकळ्याची भाजी पण झाली आहे. आता ही भाजी पण आपण काढून घ्यायची आहे. आपल्या इकडे 3 भाज्या तयार झाल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.